आपण 20वा पाठ बघत आहोत, भारत पर्यटन. आपण शाळेच्या सहलीला जातो, मित्रमंडळी नातेवाईक यांच्याबरोबर सुट्ट्यांमध्ये निसर्गाच्या सानिध्यात जातो. त्याचप्रमाणे ताणतणाव कमी करण्यासाठी काही दिवस नेहमीच्या वातावरणापासून आपण लांब जाऊन राहतो. अशा तऱ्हेचा प्रवास म्हणजे पर्यटन होय. पर्यटन म्हणजे काय दिलं आहे? पर्यटनामुळे इतर परिसराची व पर्यावरणाची ओळख होते, हे लक्षात घ्या. पर्यटनामुळे काय होते? परिसराची आणि पर्यावरणाची ओळख, विरंगुळा मिळतो, मनोरंजनाबरोबरच ज्ञानही मिळते, कलाकुसरीच्या वस्तूचा व्यापार वाढतो, हे महत्त्वाचं आहे. व देशाच्या परकीय चलन प्राप्त होते, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. देशाला परकीय चलन प्राप्त होते, कलाकुसरीच्या वस्तूचा व्यापार वाढतो, राष्ट्रीय एकात्मता सामंजस्य वाढीस लागते. आपल्याला सहलीसाठी वाहनाची आवश्यकता असते. वाहन चालवणारा, प्रदेशाची चांगली माहिती असणारा, आपल्या खाण्यापिण्याची व राहण्याची सोय करणारा, सामानाची चढाळ उतार करणारा, अशा कितीतरी लोकांची आपल्याला मदत घ्यावी लागते. यामुळे अनेक लोकांना पर्यटन व्यवसायात काम करण्याची संधी मिळते. यातूनच पर्यटन हा एक स्वतंत्र व्यवसाय सुरू झाला आहे. अरण्य सफारी, गिर्यारोहण, पदभ्रमण यामुळे साहसाचा आनंद मिळतो. हिवाळ्यात बर्फावरील खेळ खेळण्यास अनेक पर्यटक हिमालयात जातात. पावसाळ्यात धबधबे पाहण्यासाठी पश्चिम घाटात पर्यटकांची गर्दी असते. बघा, पावसाळ्यात धबधबे पाहण्यासाठी पश्चिम घाटात पर्यटकांची गर्दी असते. यात्रेच्या निमित्ताने अनेक भाविक धार्मिक स्थळांना भेट देतात. अनेक जण गावोगावी भरणारे जत्रा, उत्सव, उरूस पाहण्यासाठी जातात. संस्कृतीची ओळख करून देण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जाते. त्यामध्ये अनेक प्रकारच्या लोककलेचे नमुने सादर केले जातात. सांस्कृतिक मेळाव्यामधून लोकसंगीत, लोकनृत्य यांची ओळख होते. बघा, सांस्कृतिक मेळाव्यामधून काय होते? लोकसंगीत, लोकनृत्य यांची ओळख होते. स्थानिक वस्तूंचे प्रदर्शने, त्या प्रदेशातील संस्कृतीची व सामाजिक माहिती मिळते. अशा सांस्कृतिक कार्यक्रमासाठी देशी परदेशी पर्यटक मोठ्या प्रमाणावर येतात. प्रजासत्ताक दिनाचे संचलन पाहण्यासाठी, त्यामध्ये सांस्कृतिक व लोकजीवनावर आधारलेले देखावे पाहण्यासाठी नवी दिल्ली येथे पर्यटकांची गर्दी वाढते. गोव्यातील कार्निव्हलचा कार्यक्रमही वैशिष्ट्यपूर्ण असतो, हे महत्त्वाचं आहे. गोव्यातील कार्निव्हलचा कार्यक्रमही वैशिष्ट्यपूर्ण असतो. पर्यटनाला दिवसेंदिवस महत्त्व प्राप्त होऊ लागले आहे. भारतात डेक्कन ओडिसी, पॅलेस ऑन व्हील अशा खास वैशिष्ट्यपूर्ण पर्यटक रेल्वेगाड्यांची सोय केली आहे, हे लक्षात ठेवा. हे काय आहे? डेक्कन ओडिसी आणि पॅलेस ऑन व्हील, ते रेल्वेगाड्या आहेत. ठिकठिकाणी हॉटेल्स, धर्मशाळा, उपहारगृह, विश्रामगृह, अतिथीगृह इत्यादींची सोय केलेली आहे. पर्यटन स्थळे व आसपासचा परिसर पाहण्यासाठी वाहतुकीची व्यवस्था केलेली असते. पर्यटकांची सुरक्षितता व आरोग्य यांचीही काळजी घेतली जाते. यामुळे अधिकाधिक लोक आता पर्यटनाचा आनंद घेत आहे. ही माहिती आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची नाही. आपण समोरची माहिती बघूया. या ठिकाणी हा पाठ संपतो. आपण यावरचे प्रश्न बघूया. गोव्यातील हा उत्सव वैशिष्ट्यपूर्ण आहे. कार्निवल हे महत्त्वाचे, खूप लक्षातच राहू द्या. पश्चिम घाटातील रिकामी जागा पाहण्यासाठी पर्यटक पावसाळ्यात गर्दी करतात. धबधबे पाहण्यासाठी गर्दी करतात. हिवाळ्यातील खेळांसाठी अनेक पर्यटक आवर्जून येतात. हिमालयातील बर्फाळ प्रदेशात. समोर बघूया. आपल्याला छोटीशी माहिती दिली आहे कार्निवल या उत्सवाबद्दल. बघा, कार्निवल म्हणजे आनंदोत्सव. गोवा राज्यातील हा एक सांस्कृतिक उत्सव आहे. हा उत्सव वसंत ऋतूच्या आधी म्हणजे फेब्रुवारी-मार्चमध्ये असतो. या उत्सवाच्या वेळी मिरवणुका काढतात. पणजी, मडगाव अशा मोठ्या शहरात हजारोंनी लोक यात सहभागी होतात. मिरवणुकीत लोक मुखवटे वापरतात. गाणी गात नाचत आनंदोत्सव साजरा केला जातो. यात सर्व धर्माचे लोक सहभागी होतात. या ठिकाणी आपला पाठ संपतो. यात एक आकृती दिली आहे, ते बघूया. प्रमुख पर्यटन स्थळे दिली आहे. बघा, या नकाशामध्ये आपल्याला काही नावे दिली आहे. लेह, श्रीनगर, जम्मू काश्मीर, शिमला, अमृतसर, चंदीगड. इथे बघा, मसुरी आहे, नैनिताल आहे, दिल्ली आहे, मथुरा आणि आग्रा. राजस्थानमध्ये बघा काय दिलं आहे. जैसलमेर, जोधपूर, अजमेर दिला आहे, जयपूर दिला आहे, भरतपूर दिला आहे. आणि इकडे पूर्वेमध्ये बघा इटानगर, काझीरंगा हे महत्त्वाचं आहे. गुवाहाटी महत्त्वाचं आहे. कोहिमा, शिमला, इन्फाळ, आगरतळा आणि इकडे गंगटोक, दार्जिलिंग, खजुराहो MP मध्ये येतात. हे महत्त्वाचं आहे. समोर बघूया. इकडे जगन्नाथपुरी आहे. बघा, समुद्राच्या काठी आहे. कोणार्क आहे, विशाखापट्टणम आहे. कोणार्कवर एकदा प्रश्न आला होता राज्यसेवेमध्ये. रायपूर. आपल्या महाराष्ट्रामध्ये बघा पुणे, मुंबई, वेरूळ, अजिंठा, मेळघाट,
मेळघाट कशासाठी प्रसिद्ध आहे? नागपूर, चंद्रपूर, सुरत. इथे बघा रामेश्वर आहे, चेन्नई आहे, पणजी आहे, मंगळूर आहे. या ठिकाणी आपला पाठ संपतो. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, म्हणजेच तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल. आणि तुम्हाला आजची माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.